नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण सुनीता विल्यम अंतराळामध्ये गेली, परंतु तिला माघारी यायला 1 वर्ष लागणार आहे. तर प्रॉब्लेम काय झाला आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची एक ॲस्ट्रॉनॉट्स आहे. सुनीता विल्यमचे जे वडील आहेत दीपक पांड्या आणि त्यांचे आईचं नाव आहे मिशेल विल्यम. तर सुनीता विल्यमचा जन्म 19 सप्टेंबर 1965 मध्ये झालेला आहे आणि ती अमेरिकन नागरिक आहे, परंतु भारतीय वंशाची आहे. तर अंतराळामध्ये गेली आणि तिला म्हणजे त्यांच्या जे काही स्टार लायनर हे जे स्पेसक्राफ्ट आहे हे खराब झालेलं आहे आणि त्यामुळे तिला परत पृथ्वीवर यायला उशीर होणार आहे. तर सध्या काय स्टेटस आहे आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे ते आपण पाहू. 5 जून 2024 रोजी ॲटलस 5N22 या रॉकेटच्या माध्यमातून बोईंग कंपनीचं स्टारलायनर स्पेसक्राफ्ट अवकाशामध्ये झेपावलं आणि यामध्ये 2 अंतराळवीर होते. यामध्ये आपले भारतीय वंशाची सुनीता विल्यम आणि दुसरे होते बॅरी विल्मोर. हे 2 ॲस्ट्रॉनॉट्स अंतराळवीर त्या अवकाशयानामध्ये होते आणि हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये प्रयोग करणार होते. तर यांचं एकूण शेड्यूल होतं 8 दिवसाचं. म्हणजे 8 दिवसामध्ये त्यांचं जे तो कार्यकाल आहे तो पूर्ण करून ते पुन्हा त्या स्पेसक्राफ्टद्वारे पुन्हा जमिनीवर उतरणार होते. परंतु हे जे स्टारलायनर जो स्पेसक्राफ्ट आहे याच्यामध्ये बिघाड झाला. तर तो बिघाड काय झाला आहे आणि कसा झाला आहे याच्या संदर्भात या बोईंग कंपनीलाच माहीत नाही आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय झाला आहे, पहिली गोष्ट पहा की जे हेलियम आहे हेलियम लीक झालेलं आहे. आणि आता हेलियमचा फायदा काय आहे, हेलियमचं काय काम असतात मध्ये पहा की हेलियम हा फ्लश करण्यासाठी होतो. म्हणजे थोडक्यात कार्बन डायऑक्साईड जर वाढला स्पेसक्राफ्टमध्ये तर ते फ्लश करण्यासाठी हेलियम वापरतात. त्यानंतर हेलियम हा फ्यूल असतं, ते फ्यूलला प्रेशराईज करण्यासाठी पण हेलियम वापरतात. आणि जे कोल्ड थ्रस्टर असतात त्यामध्ये सुद्धा हेलियम वापरतात. तर हेलियम थोडंसं लीक होतं आहे, परंतु बोईंग कंपनीचं म्हणणं आहे की आमच्याकडं हेलियम जरी थोडासा लीक होत असेल तरी पण हेलियम भरपूर आहे, त्याच्यामुळं स्पेसक्राफ्ट जमिनीवर उतरू शकतं व्यवस्थितरित्या. त्यामुळं हेलियमचं समजा थोडंसं बाजूला जर ठेवलं. परंतु दुसरा एक प्रॉब्लेम आहे ते म्हणजे काय की सॉफ्टवेअरमध्येच प्रॉब्लेम झालेला आहे. कारण सॉफ्टवेअर असं आहे की जे ISSला डॉक केल्यानंतर त्या स्पेसक्राफ्टमध्ये कोणीतरी बसलं पाहिजे तर ते अनडॉक होतं आहे. आता हे जर समजा प्रॉब्लेम आहे, थ्रस्टरमध्येच प्रॉब्लेम आहे, हेलियम लीक होतो आहे, सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे आणि मग जर समजा अचानक त्या स्पेसक्राफ्टमध्ये कोणी एखादा ॲस्ट्रॉनॉट जर बसला आणि ते जर अनडॉक जर झालं आणि पुन्हा जर डॉकिंग करायचं असेल किंवा त्या व्यक्तींना जर पुन्हा ISSवर यायचं असेल किंवा पृथ्वीवर यायचं असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण थ्रस्टरमध्ये प्रॉब्लेम आहे. थ्रस्टर म्हणजे असं काय असतं बघा की ज्या वेळेला हे जे स्पेसक्राफ्ट जमिनीवरच्या दिशेने येणार आहे, म्हणजे आपल्या वातावरणातून जमिनीवर येणार आहे, तर वातावरणामध्ये ही जी खालची बाजू असते पहा, ही खालची बाजू थोडीशी मोठी असते आणि नंतरचा पुढचा भाग हा निमुळता होत गेलेला असतो. जेणेकरून जो प्लाझ्मा आहे हा प्लाझ्मा त्या आतल्या जे ॲस्ट्रॉनॉट्स आहे आणि इतर जे पार्ट आहेत स्पेसक्राफ्टचे ते खराब होऊ नये म्हणून जो प्लाझ्मा साईटने निघून जातो. त्यामुळे ही पुढली जी बाजू असते ती सपाट असते आणि याच ठिकाणी जे हीट रेजिस्टर प्लेट लावलेले असतात की जेणेकरून जी काही हीट असणार आहे वातावरणाशी घर्षण झाल्यानंतर जी हीट तयार होणार आहे, हीट तयार झाल्यानंतर ही पाठीमागे जाणार आहे, त्यामुळं आतल्या लोकांना त्रास होत नाही. आणि हे ओरिएंटेशन, हे ॲटिट्यूड आणि अल्टिट्यूड सेम आणि सारखं ठेवण्यासाठी किंवा त्याच अँगलमध्ये ठेवण्यासाठी हे कोल्ड थ्रस्टर फायर केले जातात, जेणेकरून त्याचं ओरिएंटेशन आणि अल्टिट्यूड आणि ॲटिट्यूड दोन्ही सारखं राहील किंवा त्या ॲज पर प्लॅन राहील. प्रॉब्लेम काय झाला की या स्पेसक्राफ्टमध्ये एकूण टोटल 28 थ्रस्टर आहेत, कोल्ड थ्रस्टर, आणि हे 28 पैकी एक खराब आहे, बाकी 27 चांगले आहेत. परंतु यामध्ये 1 सेंटीमीटर एक अँगल जरी समजा इकडं तिकडं जर झाला तरी पण प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण शेवटी आतमध्ये माणसं बसलेली आहेत. दुसरं जर समजा नॉर्मल स्पेसक्राफ्ट असतं तर आपण डायरेक्टली हवेमध्ये आणून जाळून टाकलं असतं, त्याचा काही विषय नाही. परंतु याच्यामध्ये माणसं बसणार आहेत आणि यामध्ये
जर समजा थोडी जरी गडबडी झाली, थोडा जरी अँगल चेंज झाला तरी पण आतली माणसं मरू शकतात. मग याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये काय प्रॉब्लेम केला त्यांनी, सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे थोडक्यात काय की एकूण 3 त्यांनी स्पेसक्राफ्ट बनवले होते. एक पहिल्यांदा खराब झालं, ते दुसरं जे आहे स्पेसक्राफ्ट ते व्यवस्थित डॉकिंग करून पुन्हा जमिनीवर उतरलं. परंतु तिसऱ्यामध्ये यांनी काय केली होती, सुनीता विल्यम आणि बॅरी विल्मेर यांना पाठवलं आणि आता तिसऱ्यामध्ये प्रॉब्लेम झालाय. आता हे दुसरं जे स्पेसक्राफ्ट होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित सॉफ्टवेअर होतं. सॉफ्टवेअरमध्ये काय प्रॉब्लेम आहे की यामध्ये जे स्पेसक्राफ्ट आहे जमिनीवर म्हणजे ज्या वेळेला लँडिंग करताना पहिल्यांदा वातावरणाशी ते भिडतं, म्हणजे वातावरणाशी घर्षण झाल्यानंतर त्याचा प्लाझ्मा तयार होतो, म्हणजे थोडक्यात आग लागते त्याला थोडक्यात खाल्ल्या बाजूने. तर हे मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक असं दोन्ही पण होतं. म्हणजे थोडक्यात काय की जे काही ओरिएंटेशन राहणार आहे ते स्पेसक्राफ्ट स्वतः ॲडजस्ट करतं आणि स्वतः त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये असं सॉफ्टवेअर लिहिलेलं असतं की जेणेकरून त्याचं ओरिएंटेशन समान राहील. आणि जर समजा त्या सॉफ्टवेअरमध्ये काय प्रॉब्लेम आला, दुसरं पण एक बाजू असते की मॅन्युअली सुद्धा आतले जे ॲस्ट्रोनॉट्स आहेत ते मॅन्युअली सुद्धा त्याला ऑपरेट करू शकतात. तर ह्या दुसऱ्या स्पेसक्राफ्टमध्ये हे व्यवस्थित होतं, परंतु तिसऱ्यांदा ज्यावेळेला ज्या ठिकाणी माणसं जाणार आहेत तिसऱ्या वेळेला मात्र यांनी काय केलंय, फक्त मॅन्युअलीच त्याच्यामध्ये कोडिंग केलेलं आहे, ऑटोमेशन त्याच्यामध्ये टाकलंच नाहीये. मग जर समजा काय प्रॉब्लेम जर झाला तर हे फक्त मॅन्युअली करू शकता नाही आणि 28 थ्रस्टर आहेत हे मॅनेजमेंट करणं. आणि जर समजा त्याच्यामधून काही चूक झाली, अचानक एखादा थ्रस्टर कमी फायर झाला किंवा जास्त फायर झाला तर अँगल चेंज होऊ शकतो आणि त्या व्यक्तीचा आतमध्ये मृत्यू होऊ शकतो. त्यामुळं नासा ही रिस्क घ्यायला तयार नाही आहे. बोईंग तयार आहे की काय तुम्ही बोला आम्ही लगेच घेऊन येतो, परंतु प्रॉब्लेम असा आहे की नासा याला परवानगी देत नाही आहे. पहिली गोष्ट, नासांनी जे काय अर्धवट सॉफ्टवेअर टाकलेलं आहे हे तुम्ही परवानगीच कसं काय दिली, हे अर्धवट सॉफ्टवेअर असताना तुम्ही लॉन्चेस कसं काय होऊन दिलं, आणि त्यामध्ये माणसं आहे, क्रू आहे. आणि आता प्रॉब्लेम असा झाला आहे की जे थ्रस्टर एक खराब झालेलं आहे कोल्ड थ्रस्टर, तर कोल्ड थ्रस्टर हा हिटिंग होतोय आणि थंड झाल्यानंतर पुन्हा चालू होतोय. हा का होतोय याचंच माहीत नाही, याचं लॉजिकच माहीत नाही आहे बोईंग कंपनीला, त्याचं फिजिक्सच कळणार त्यांना की नक्की प्रॉब्लेम काय झालाय नक्की. म्हणजे असं झालंय की फटाका वात पेटवलेली आहे पण फटाका काय वाजत नाही आहे. आणि मग प्रॉब्लेम असं झालाय की काय करायचं नक्की, आता त्याला विझवायचा की फोडायचा नक्की, असा प्रॉब्लेम झालाय. नक्की प्रॉब्लेम असा त्यांना समजणारच प्रॉब्लेम काय झाला नक्की. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जे काही डॉकिंग साईट आहेत पहा, एकूण 8 आहेत आणि त्याला 6 डॉकिंग झालेले आहेत पहा. बोईंगचा स्टार लायनर या ठिकाणी जोडलेला आहे पहा. त्यानंतर स्पेस एक्सचं ड्रॅगन क्रू 8 या ठिकाणी जोडलेलं आहे. त्यानंतर नॉर्थरोप ग्रुमन रिसप्लाय शिप आहे ते जोडलेले आहे पहा या ठिकाणी. यानंतर सोयूज MS-25 या ठिकाणी जोडलेलं आहे. त्यानंतर प्रोग्रेस 88 आणि प्रोग्रेस 89 या ठिकाणी जोडलेले आहे. आता विषय असा आहे की स्टार लायनरचा हा जो आहे तो मग तो बाजूला काढून दुसरा पाठवत का नाही आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की हा जो स्टार लायनर ज्या ठिकाणी जोडलेला आहे त्याच्यामध्ये कोणीतरी बसलं पाहिजे ॲस्ट्रोनॉट, त्यावेळेला ते बाजूला अनडॉक होणार आहे. तो जर अनडॉक झालाच नाही तर तिथं जोडणार काय, हा मेन प्रॉब्लेम आहे. नाही तर लगेच पाठवलं असतं दुसरं आणि त्यांना माघारी आणलं असतं. मग आता हे बाकीचे जे आहेत म्हणजे सोयूज आहे, स्पेस एक्सचा क्रू 8 ड्रॅगन आहे, याच्यातून का नाही आली, कारण यामध्ये सुद्धा माणसं गेलेली आहेत ना. मग हे असं आहे की त्यामध्ये जे गेलेली लोक आहेत ती त्याच मध्ये येणार ना. हे आपले काही रिक्षा नाही, एक ठिकाणी 2 माणसं बसतात त्या ठिकाणी 4 माणसं बसवायची, कारण या ठिकाणी 1 ग्रॅम सुद्धा इकडे तिकडे झालेलं चालत नाही. त्यामुळं जी काही ही 2 लोक गेलेली आहेत ही 2 लोकांसाठी स्पेशल जागा पाहिजे. आणि यासाठी पुढच्या वर्षी स्पेस एक्सचा क्रू 9 हा स्पेसक्राफ्ट पाठवला जाईल आणि त्यामध्ये एकूण 4 लोकांची जागा आहे. तर 2 लोकांची जागा ही खाली ठेवली जाईल आणि त्या वेळेला हे दोघं जण क्रू 9 मध्ये येतील. तर हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि सध्या सुनीता विल्यमच्या काय जीवाला धोका आहे का, तर बिलकुल नाही, कारण ISS वर भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आहे, खाणंपिणं भरपूर आहे. फक्त यांना प्रॉब्लेम काय झालाय की त्यांचे फक्त कपड्यांचा प्रॉब्लेम आहे, कारण ते कपडे काही कमी घेऊन गेलेले आहेत, कारण त्यांचं फक्त शेड्यूल 8 दिवसाचं होतं. 8 दिवसात ते माघार येणार होते.
ते 8 दिवसाच्या हिशोबाने गेलेले आहेत, परंतु त्यांना आता वर्षभर तिथं राहायचं आहे. ठीक आहे. तर असा प्रॉब्लेम झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.